पाणी कमी पडलं आपल्याला पाणी सोडायला लागेल तर आपण सोडायचो. आता एआयचं कसं आहे की आपल्याला 24 तास मोबाईलवर अपडेट येते. बरोबर बरोबर. आता परत मुकदम जुन्या काळी काय सांगायचं, शेट आपला इथं थोडासा पिवळा पडलाय, आपलं खतं सोडायला लागतात. पण हे पण एआयच्या आम्हाला ते सॅटेलाइट स्कॅनिंग काय सांगते की बाबा एका जागेवर थोडंसं पिवळा पडला हो तर तुम्हाला युरियाचं फवारणी करायला लागेल, समजा अमोनियम सल्फेटचे ड्रिप वाटे सोडायला लागतं. हे टोटल असा एआयचा डाटा देतो. तर ह्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी माझं पाण्याचं म्हणजे मी कम्पेअर करतो. आता बाकीच्यांचं मला माहित नाही, मी माझ्या ऊसाच्या जुन्या प्रॅक्टिसवर कम्पेअर केलं. मी पहिलं काय करायचो, ऊस जेव्हा होता पहिला माझा जुना, मी आपलं रात्री मोटर स्टार्टर टाकायचो, ऑटो टाकायचो, पाणी वाकवायचं, रात्री किती वाजता चालू होईल माहीत नाही, कमीत कमी नाही म्हणलं तर 4 ते 8 तास मोटर चालायची इकडे, असा मी अंदाज. पण एआय आल्यापासून आहे ना मला 1 तास मॅक्झिमम सगळ्यात हायस्ट पाणी 1 तास 40 मिनिटं दिलं आतापर्यंत. 1 तासचा शेड्यूल म्हणजे कालचं शेड्यूल आलं ड्रिपच्या वाटे 1 तास 40 मिनिटं फक्त पाणी सोडले आणि ते येतं मला ते 2-3 दिवसात नाही जसं हे सेन्सर हिट होत्याल तसं ते प्रमाण देतं. मी म्हणजे माझं काय डोकं नाही चालवलं ह्याच्यात. दादा मागच्या वर्षी ह्या प्लॉट मध्ये हे होतं, ही सिस्टीम होती इथं? नाही ती पहिलेच वर्ष चालू झालं. एप्रिल महिना हा पहिला आता पहिला हा ऊस जाणारा पहिला प्रोजेक्ट. मागच्या वर्षी आहे की नाही टेम्परेचर 44 पर्यंत गेलेलं. हा मग त्यावेळी एकच दिवस गेलेलं, 2-3 दिवस सलग गेलेलं उन्हाळ्यात. मग तेच विचारायचं होतं की त्यावेळी जास्त सोडायला लागलं. आता ह्या उन्हाळ्यात ते मला आता सगळ्यात त्यांनी 1 तास 40 मिनिटाचा मला अलर्ट दिलाय. मग तुम्ही हे दिवसा सोडताय की रात्री? नाही त्याप्रमाणे लाईटच्या प्रमाणे माझं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही कारण की माझं सोलर आहे. मला कसं आहे मी कधी सोडू शकतो, काही करू शकतो आणि बऱ्यापैकी ठिबक असल्यामुळे कधी रात्रीची आम्हाला लाईटचा नाही प्रॉब्लेम आहे. किती लिटरचा डिस्चार्ज आहे आता ही एक 16ची आणि 20ची आणि 4 लिटरचा आहे का किती? हा 4च ना. एक नॉन आय काय झालं एस आय आणि नॉन आय एस आय नॉन आहे म्हणजे त्यांना मी दिला केमिकल डाटा. आता एक क्षेत्र किती आहे तुमचं इथं टोटल ऊसात? आता हे 4 एकर आणि एआय खाली किती आहे? 1 एकर ठेवला. तर तुम्हाला खर्च किती आला एआय? एआयचा तर कम्पॅरेटिव्ह तसा खर्च म्हणजे मी नाही ह्याचा ते आला ते ते आम्हाला 10,000 रुपये केवीकेनी फक्त घेतले आमचे 10,000 रुपये घेतले. इनिशियल अमाऊंट तेवढी म्हणजे ती ॲज अ हे भाडं आहे म्हणून आमचं हे पायलट प्रोजेक्टच आहे ना. त्यांनी फक्त एक थोडक्यात भाडं म्हणजे ह्याचं परत घेऊन जाणार आहे का? वर्ष संपल्यानंतर रेणू करायचं असलं रेणू, विकत घ्यायचं असलं विकत घ्या म्हणतात. रेंटल चार्जेस भाडं चोरीला गेलं प्रायव्हेट तत्व प्रॉब्लेम आहे ह्याच्या म्हणजे सुरुवातीला डिपॉझिट स्प्रे वगैरे काय घेतलेत काय सांगा. हा जे केवीकेनी मला